मी कसा वाटलो तुम्हाला? वकील म्हणून मी कसा वाटलो तुम्हाला? वकील म्हणून कसे वाटलात त्यासाठी मुळात वकील असावं लागतं नाही का? हा, राजकारणी म्हणून कसे वाटलात असं विचारलं तर अतिशय धूर्त राजकारण्याचे सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. मग आता एक जो वकील नाहीये तो जो वकील आहे त्याचा पराभव कसा करतो ते पहा. बघूया ना, हरल्यानंतर बघूया. आणि कसं आहे ना तात्यासाहेब, मी कुठलीही केस जिंकण्यासाठी लढतच नाही, सत्याची बाजू मांडण्यासाठी लढते आणि शेवटी विजय सत्याचाच होतो. मग तुम्हाला हरण्यासाठी शुभेच्छा. बी सीटेड. जाधव साहेब, सत्यजित कुठे आहे? अहो मॅडम, तेच सांगायचा प्रयत्न करतोय. सत्यजितवर काल जीव घेणा हल्ला झालाय. खूप गंभीर जखमी झालाय तो. आणि आता मला संशय की तात्यासाहेबांच्या माणसांनीच हे केलंय. काय? मॅडम, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, काही करा पण ही तारीख पुढे ढकला. नवीन तारीख मागून घ्या प्लीज. मिसेस निशिगंधा, कुठे सत्यजित? का आले नाहीत अजून? अहो कसे येतील ते? घाबरले ते. आपल्यावर आरोप सिद्ध होणार, आपल्याला शिक्षा होणार. घाबरून गेले, पळाले, परागंदा झाले ते. मिलोड, असं अजिबात नाहीये. काल रात्री सत्यजित सुर्वेंवर जीवघेणा हल्ला झालाय. त्यात ते जबर जखमी झाले म्हणून इथे येऊ शकले नाहीये. आणि आम्हाला अशी शंका आहे की ह्यांच्या गुंडांनी तो हल्ला केलाय. मी कोर्टाला विनंती करते की मला सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात यावी आणि या घटनेची चौकशी करण्यात यावी. अहो कसं शक्य आहे जज साहेब? मी जेलमध्ये असताना कुणावर कसा काय हल्ला घडवून आणू शकतो? माझं असं म्हणणं की सत्यावर खटला दाखल करावा, त्याला शिक्षा द्यावी, त्याला जेलमध्ये टाकावं. मिलोड, मी कोर्टाची दिशाभूल करत नाहीये. खरंच काल सत्यजित सुर्वेंवर हल्ला झालाय. मग सिद्ध करून दाखवा, पुरावे द्या. बरोबर आहे त्यांचं. सत्यजितवर हल्ला झाला याचे काही पुरावे आहेत तुमच्याकडे? मिलॉर्ड, हे सगळं काल रात्रीच घडलंय. मला सुद्धा आताच याविषयी कळलंय. मी कोर्टाकडून थोडा वेळ मागते. मी सगळे पुरावे देईन, मला थोडा वेळ द्या. काय चाललंय? सारखा वेळ मागतात ह्या. आता सुनावणीसाठी वेळ मागतात, उद्या पुरावा सादर करण्यासाठी आणखी वेळ द्या असं म्हणतील. तारखावर तारखा काय चाललंय काय? अहो या सगळ्यांमुळे माझ्यासारखा विकास पुरुष, समाजप्रिय व्यक्ती, निष्पाप माणूस जेलमध्ये खितपत पडलाय. तारखा नका देऊ यांना काही अजिबात. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा माणूस. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. मिसेस निशिगंधा, या केसने अगोदरच खूप वेळ घेतलेला आहे. सत्यजितवर झालेल्या हल्ल्याचा कुठलाही पुरावा तुमच्याकडे आहे का? मग पुढची तारीख मी कशी देऊ? मिलॉर्ड, मी फार वेळ नाही मागत आहे. मला फक्त थोडा वेळ हवाय. मी सगळे पुरावे सादर करते, मला थोडा वेळ द्या. नाही देता येणार. आणि तुम्ही सुद्धा सारखे रिक्वेस्ट करून न्यायालयाचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. हे न्यायालय पोलिसांना आदेश देतं की सत्यजित सुर्वेची पूर्ण चौकशी झाली असेल तर त्याच्यावर आरोपपत्र दाखल करा आणि त्याला आजच कोर्टापुढे हजर करा. सत्यजित सुर्वे हजर आहे जज साहेब. जज साहेब,
काल रात्री माझ्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. त्याची रीतसर पोलीस कंप्लेंट मी नोंदवली. ही त्याची FIR ची कॉपी आहे. तात्यासाहेब, तुम्हाला तुमच्या बाजूने काही पुरावे मांडायचे आहेत? मांडायचंच नक्कीच मांडायचे. जज साहेब, मला तुमच्या समोर एक साक्षही घ्यायची आणि ती व्यक्ती अतिशय महत्वाची आहे. विश्वास ढगे त्याचं नाव. त्याची साक्ष घेण्याची मला परवानगी द्या. परमिशन ग्रँटेड. विश्वास ढगे, नाव सांगा. विश्वास ढगे. अहो तात्यासाहेब, तुम्ही बोलला की तेच नाव आहे माझं. बर, आता इथून पुढे जे काही सांगाल ना ते देवाला स्मरून सांगा. देवा शपथ, खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बरं, काय काम करता तुम्ही विश्वास ढगे? साहेब, काम नाही, व्यवसाय करतो. काय व्यवसाय करता विश्वास ढगे? असाच आपला छोटा मोठा. काय छोटा मोठा व्यवसाय विश्वास ढगे? साहेब, मी अंमली पदार्थ विकतो. अरे वा. साताऱ्यात जेवढे अंमली पदार्थ विकले जातात त्याचं सिंडिकेट मीच चालवतो. सायलेन्स. मिस्टर जाधव, तुमच्या तपासात यांचं नाव आलंय का? नाही सर, खरं तर या माणसाला मी पहिल्यांदाच पाहतोय आणि तपासात याचं नाव कुठेही आलेलं नाही सर. सगळं असंच चालू आहे जज साहेब. सगळ्यांचे धागेदोरे एकमेकाशी जुळलेले आहेत. सगळं आता हळूहळू बाहेर येणार आहे आणि काही लोकांना जोर जोरात धक्के बसणार आहेत. आता मला सांग, हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? 10 वर्षापासून करतो. 10 वर्षापासून व्यवसाय करता अंमली पदार्थांचा. तुमचं कौतुक आणि पोलिसांची अकार्यक्षमता. धन्यवाद तात्यासाहेब. म्हणजे ह्यात तुम्हाला कोण मदत करतं? त्यामुळे तुमचा आका कोण आहे असं म्हणा? आका नाही, भाऊ म्हणा. हो सत्ता दादा, तोच आपल्या विश्वासाचा माणूस आहे. सत्या दादा. जज साहेब, खोटं बोलतोय माणूस. मी आज पहिल्यांदा बघितलं याला. अहो सत्ता दादा, असं काय बोलताय तुम्ही? अहो कधीपासून आपण एकत्र काम करतोय.